स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये नवीन इलेक्शन कार्डला अप्लाय कसं करायचं याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. जर तुमचं 18 वर्ष वय पूर्ण झालं असेल तर नवीन इलेक्शन कार्ड कसं काढायचं आणि त्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. इलेक्शन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला लागेल आधार कार्डचा फोटो आणि एक पासपोर्ट फोटो. मित्रांनो जर तुमची डॉक्युमेंट रेडी असेल तुम्हाला यायचं आहे गुगलवर आणि सर्च करायचं आहे NBSP लॉग इन. तुमच्या समोर इथे ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली आहे. इथे तुम्हाला दिसतं ऑप्शन लॉग इन आणि साइन अप. जर तुम्ही नवीन युजर असाल तुम्हाला साइन अप करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर ते एंटर करायचा आहे. ईमेल आयडी ऑप्शनल आहे. हा कॅप्चा एंटर करायचा तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला खाली इथे ऑप्शन आहे लॉग इनचा. तुम्हाला इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर ते एंटर करायचा आहे. आणि तुम्हाला इथे रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर इलेक्शन कार्डचा डॅशबोर्ड ओपन झाला आहे. याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहे. यामध्ये पहिला ऑप्शन आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशन फिल फॉर्म 6. हा फॉर्म नवीन तुम्हाला इलेक्शन कार्ड काढायचं असेल तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला इलेक्शन कार्ड करेक्शन करायचं तिथे फिल फॉर्म 8 आहे. जर तुम्हाला इलेक्शन कार्ड झालं आहे की नाही चेक करायचं तिथे ऑप्शन आहे ट्रॅक ॲप्लिकेशन. जर तुम्हाला इलेक्शन कार्ड डाउनलोड करायचं असेल तिथे ऑप्शन आहे इपिक डाउनलोडचं. जर तुम्हाला इलेक्शन कार्ड सर्च करायचं असेल तर सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट असं इथे ऑप्शन अवेलेबल आहे. आता आपला नवीन फॉर्म भरायचा त्यामुळे तुम्हाला ते फिल फॉर्म 6 वर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर त्या इलेक्शन कार्डचा फॉर्म ओपन झाला आहे. इथे तुम्हाला स्टेट चूज करायचं आहे. तुमचं जे स्टेट असेल तुम्हाला ते स्टेट चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे सिलेक्ट असेंब्ली विधानसभा तुमच्या स्टेटमधली तुम्हाला विधानसभा चूज करायचं तुमचं मतदान कुठे पडते. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आहे खाली नेक्स्ट. या नेक्स्ट बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तिथे तुमचं नाव एंटर करायचं आहे. इथे लिहिलं आहे फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम म्हणजे तुम्हाला ते तुमचं फर्स्ट नेम तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव इथे एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला ते तुमचं सरनेम एंटर करायचं आहे. इथे ऑटोमॅटिकली खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे मराठी टाईप केलेलं येऊन जाईल. ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे चूज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटोला इथे सेव्ह करायचं. ह्युमन फेस डिटेक्ट सक्सेसफुली म्हणजे तुमचा फोटो जर सक्सेसफुली ते अपलोड झाला आहे. तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे फादर नेम चूज करायचं आहे. जर मेल असेल तुम्हाला ते फादर नेम चूज करायचं आहे. फिमेल असेल तर त्यामागे फादर नेम किंवा हस्बंड नेम असेल तुम्हाला तिथे तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे फर्स्ट नेम आणि तुम्हाला ते सरनेम एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला सेल्फवर क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर ते एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. तुमचा इथे तुम्हाला आधार नंबर एंटर करायचा आहे. तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. तुम्हाला इथे जेंडर चूज करायचं आहे मेल आहे फिमेल आहे. नंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि तुम्हाला ते डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. आधार कार्डवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमची आधार कार्डची फाईल जी आहे ते चूज करायची आहे आणि तुम्हाला ते अपलोड करायची आहे. आधार कार्डची फाईल अपलोड केल्यानंतर तुम्हाला ते खाली यायचं आहे. तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा ऍड्रेस एंटर करायचा आहे. जो तुमच्या आधारवर ऍड्रेस आहे तो तुम्हाला ते एंटर करायचा आहे. तुम्हाला ते पोस्ट ऑफिस चूज करायचं आहे. तुम्हाला तुमचा पिनकोड चूज करायचा आहे. इथे तुमचा तालुका चूज करायचा आहे. इथे तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. इथे तुम्हाला डॉक्युमेंट चूज करायचं सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आधार कार्डवर क्लिक करायचं तुम्हाला तुमचं आधार कार्ड ॲज अ ॲड्रेस प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन खाली नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे आहे कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी. तर तुम्ही अपंग असाल तर तिला ऑप्शन चूज करायचे अदरवाईज तुम्हाला याला सोडून द्यायचं आहे. नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. जर तुमचे फॅमिली मेंबरची डिटेल तुमच्याकडे असेल त्यांचं इलेक्शन पडते तर तुम्हाला ते एंटर करायचं आहे अदरवाईज तुम्हाला याला पण सोडून द्यायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं जन्म कुठे झाला इथे तुम्हाला तुमचं जन्माचं ठिकाण एंटर करायचं आहे. स्टेट चूज करायचं आहे. डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. तुम्ही त्या पत्त्यावर किती दिवसापासून राहता तर तुमचा आधारवर पत्ता आहे तुम्ही त्या पत्त्यावर किती दिवसापासून राहता तुम्हाला ते चूज करायचं आहे. नंतर तिथे खाली ऑप्शन आहे प्लेस. तुम्हाला प्लेस तुमच्या सिटीचं नाव एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला खाली नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा कॅप्चा जो आहे हा एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे फ्री अँड सबमिटवर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर हा पूर्ण फॉर्म आला आहे. हा फॉर्म तुम्हाला प्रॉपर चेक करायचा आहे. जे तुमच्या आधारवर नाव आहे सेम तुम्हाला नाव इथे एंटर करायचं आहे. जर आधारवरचे नाव
आणि या फॉर्ममध्ये मिसमॅच असेल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. तुम्हाला हे प्रॉपर नाव चेक करायचं आहे, तुमचं आधार कार्ड नंबर, तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस सर्व प्रॉपर चेक करायचं आहे. जर सगळं काही बरोबर असेल तुम्हाला इथे ऑप्शन आहे ई साइन अँड सबमिटचं, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर या फॉर्ममध्ये काही चुकी असेल तुम्हाला इथे कीप रीडिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता ई साइन अँड सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि येसवर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर ई साइनचं ऑप्शन ओपन झालं. तुम्हाला तुमचा इथे आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन आहे गेट ओटीपीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते तुमचं इथे ओटीपी एंटर करायचा आहे. मित्रांनो, ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट केलाय. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होऊन जाईल आणि तुमच्यासमोर एक्नॉलेजमेंट रिसिप्ट जनरेट होऊन जाईल. मित्रांनो, फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म 6 तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्हाला फॉर्मच्या वर इथे एक्नॉलेजमेंट नंबर आहे. या साईडला तुम्हाला हा एक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला पाहायला भेटेल. त्याची सुरुवात होते एस पासून. आता तुम्हाला यायचं आहे होम पेजवर आणि इथे तुम्हाला ऑप्शन आहे ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस, तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा तो रेफरन्स नंबर आहे तो फॉर्मवर जो एस पासून स्टार्ट झाला हा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि तुम्हाला सबमिट करायचा आहे. मित्रांनो, फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर, स्टेट आणि हे तुम्हाला सर्व स्टेटस पाहायला भेटेल. जर इथे ऑप्शन आलाय एनरोल अपडेट, म्हणजे तुमचं इलेक्शन कार्ड जे आहे ते रेडी झालंय. तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही, ते तुमचं सबमिट फॉर्म झालाय, ऍक्सेप्ट झालाय आणि तुम्हाला इथे तुमचं इपिक जनरेट म्हणजे तुमचं इलेक्शन कार्ड जे आहे ते रेडी झालंय. आता तुम्ही इलेक्शन कार्ड नंबरला तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आहे साईडला डाउनलोड ई वोटर कार्ड, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे तुमचा इलेक्शन कार्ड नंबर एंटर करायचा आहे, स्टेट चूज करायचं आहे महाराष्ट्र आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे सेंड ओटीपी. सेंड ओटीपीवर क्लिक करायचं आहे आणि ओटीपीवर क्लिक करून तुम्हाला तुमचं इलेक्शन कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे खाली व्हेरीफायचं ऑप्शन, तुम्हाला व्हेरीफाय क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन आलं डाउनलोड ई पिक, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर तुमचं इलेक्शन कार्ड जे आहे ते रेडी झालं आहे. 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं इलेक्शन कार्ड जे आहे ते रेडी होऊन तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करता येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला इलेक्शन कार्डचा फॉर्म भरायचा आहे. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.